पुण्यातलं मोस्ट फेमस असं नैवेद्य रेस्टॉरंट ज्याच्यासाठी आलो आहे ते आहे आमरस. ही फुल थाळी अनलिमिटेड आहे. मध्ये आम्ही घेतलाय डाल खिचडा. खाऊन झालं आमचं. खूप एका माणसासाठी खूप जास्त भारी. हाय गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. सो आज आम्ही ब्लॉग करतो. आज आम्ही आलो एक स्पेशल ठिकाणी आणि हे आहे पुण्यातलं मोस्ट फेमस असं नैवेद्य रेस्टॉरंट आणि इथं आम्ही आलो अनलिमिटेड थाळी खायला आणि स्पेशली फॉर आमरस. सो आम्ही बसलो. थाळीमध्ये काय काय आहे ज्याच्यासाठी आलो आहे ते आहे आमरस, गुलाबजामुन, ही डाळ आहे, ही कढी आहे, ही बीन्सची भाजी, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी आणि हे आहे चाट, पापडी चाट, ही आहे बटाट्याची भजी, पुरणपोळी आणि त्याच्यावर खूप सारे तूप, पापड आहेत, खमण ढोकळा आहे, ही कसली मेथी आलूची सब्जी आहे, मलाई मेथीची सब्जी आहे, त्याच्यामध्ये मालपोहा, खाली आहे हा मालपोहा, पुरी, सलाड, 2 टाईपच्या चटणी, ताक आणि अजून राईस पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये राईस पण आहे आणि ही फुल थाळी अनलिमिटेड आहे. सो आता आम्ही तो एन्जॉय करतो. आमरस पुरी खातो. आमरस पुरी नाही, पुरी इकडे, पुरणपोळी घेतो तू. या सीझनचं फर्स्ट आमरस पुरी या खायला. कशी आहे टेस्ट? छान, एकदम मस्त. आणि बघू शकता ॲम्बियन्स पण खूप छान आहे इकडे. कसं वाटलं तुला जेवण? टेस्ट ओव्हरऑल? टेस्ट एक नंबर आहे. म्हणजे आमरस कसं आहे? आमरस ठीक आहे, जास्त ते म्हणतं ना पतला नाही आहे, तर टेस्ट एकदम छान लागते. आणि ही अनलिमिटेड आहे. किती वाट्या पिणार आहेस आमरसच्या? आमरस वाटत आहे मला 8-9 जाईल आरामशीर. एवढे पिणार आहेस? आता इथे सर्व झाले ताक आणि थंडाई. थंडाई टेस्ट करून सांग कशी आहे. थंडाई ना, थंडाई खरंच थंडाई आहे. मीन्स ड्रायफ्रूट्स वगैरे पण याच्यात आणि टेस्ट. आणि हा मालपोहा पण खूप छान आहे, खूप छान टेस्ट आहे त्याची. तू चाट खाल्लं का? हो, चाट आम्ही रिपीट घेतलाय. आता आलाय राईस मध्ये आम्ही घेतलाय डाल खिचडा विथ तूप टाकून मस्तपैकी छान. तूप टाकलं ना त्यावर आणि टेस्ट एकदम भारी आहे, ऑसम आहे, ऑसम टेस्ट आहे. रस किती पिलास? रसाची 5वी वाटी चालू आहे. रस एकदम भारी आहे. काय का खूप खाऊन झालं आमचं. खूप खाऊन झालं सगळं. तर तसंच आहे ताटात तुझ्या. आमरस तसा आहे तुझा फेवरेट. आमरस माझी 2 वाटी होती. गुलाबजाम खाल्लाय, बाकी भाज्या तशाच राहिल्यात. फुलकी किती खाल्ले? फुलकी मी 4 खाल्ले आणि पुऱ्या मी 2 खाल्ल्या. अरे चाट तसा आहे, ते मालपोहा तसा आहे, राईस तसा आहे. भरलं माझं पोट. नाही खाऊ शकत नाही. तुला कॉम्पिटिशन नाही देऊ शकत. नाही, कॉम्पिटिशनचं नाही. आता तू बोलली होती तर खायचं. मग ही एका माणसासाठी खूप जास्त भारी आहे. मी एवढं खाऊच नाही शकत. आता मी काय खाल्लं सांग बरं. तुझं पण ताट तसंच आहे.
संपलंय म्हणजे भाज्या तशाच माझी ही आहेत. 5वी वाटी आहे. गुलाबजाम 2 खाल्ले, चाट 2 वाट्या खाल्ल्या. अजून इथे. मालपोहा हा माझा हा 3रा आहे. स्वीट जास्त खातो मी, खूप स्वीट लागतं. दाल खिचडी पण बऱ्यापैकी संपवली. आणि भाज्या भाज्या मी 1, 2, 3 या 2 वेळ टेस्ट केल्या आहे. पनीरची भाजी खाल्ली नॉर्मली. ही थंडाई आहे. ते सांगत होते की बनारसची खासियत आहे, तिकडे जास्त चालते होळीच्या वेळेस. त्याच्यामध्ये भांग असते, ही विदाऊट भांगची आहे. सो ही माझा 2रा ग्लास आहे. आणि हे 2 ग्लास आहेत. हा छान तुझा ग्लास आहे, तो तू खाणार आहे, पिणार आहे. सॉरी, चलो. होऊ शकतं. भीड तू. नाही मला नाही संपणार, झालं माझं. नाही. एका माणसासाठी खूप ओव्हर हे आपण आता मी तर काय खाऊ शकत नाही. तू चालू दे. थोडासा ब्रेक घेऊन खा, बरोबर आहे. टेस्ट छान होती पण. गरम गरम होते फुलके आणि पुरी त्याच्यामुळे. आणि आमरस पण खूप छान आहे. सो ओव्हरऑल आमरस वन टाईमसाठी ठीक आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू प्राईस या थाळीची खूप हाय आहे. 460 रुपीजची 1 थाळी आहे आणि शेअरिंग अलाउड नाही आहे. सो वन टाईम ट्राय करू शकता. थाळी आहे.